देवळांमध्ये गेल्यावर लोकांना रडायला येतं असं बरेच जण म्हणतात हाय एनर्जी प्लेसेसला. काय तर तुमच्या मनात निगेटिव्ह थॉट्स असतात ते रिलीज होतात त्या हाय एनर्जीमुळे. ज्यांना ज्यांना असं रडायला येते असं वाटतंय, ओव्हरवेल्मिंग वाटते, त्याचं उत्तर हे आहे. कारण मला अशा प्लेसेसला गेल्यावर खूप आनंद होतो आणि हाय एनर्जी अजून वाढून येते माझी. मला असं कधीच झालं नाही आयुष्यात की मी डोळ्यातनं पाणी आलंय देवळात गेल्यावर, नाही झालंय. मला हाय एनर्जी फील झाली आणि हे मी 2-3 ठिकाणी एनर्जीचे एक्सपिरियन्स ऐकलेत आणि बघितले दोन्ही. आता जस्ट सांगावं असं वाटतंय की श्री श्री रविशंकरांच्या इथे पण मी भेटलीये सध्या आणि सद्गुरूंच्या इथे पण जाऊन दोन्ही मला फिजिकली भेटली लोक. सद्गुरूंचा 31 डिसेंबर 2024ला एक प्रोग्राम होता, त्या लाईव्ह प्रोग्राम मध्ये मी होते. तिथे लोक जोराजोरात ओरडत होते, रडत होते. आता हे दॅट वॉज न्यू फॉर मी. असं का होतंय असा एक प्रश्न पडला आणि नंतर कळलं की ती त्यांची एनर्जी आहे. अच्छा, त्या पॉझिटिव्ह ऑरामुळे यांची निगेटिव्ह एनर्जी रिलीज होते. दिस इज व्हॉट इट इज अबाउट. सो हे त्यांची झाली. तसं आपल्या भारतामध्ये प्रचंड भरपूर मंदिरं आहेत आणि त्या मंदिरांमध्ये पण एनर्जी आहे आणि असं बऱ्याच ठिकाणी गेल्यावर लोकांना ती एनर्जी फील होते. काही लोकांना रडायला येतं. आणि रिसेंटली माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये अशी एक्झाम्पल्स लोकांनी सांगितली, तर तिथे मी एवढं एक्सप्लेन करत बसले नाही, पण मला आता हे ऐकतात ना त्याच्याने कळतं की आपल्या डोक्यामध्ये आपण जे विचार केलेले ते रिलीज होत आहेत तिथे. तुम्ही एकदम फ्रेश निगेटिव्ह विचार सगळे बाहेर पडतायत. ते रडण्याच्या माध्यमातून असू दे किंवा तिथल्या हाय एनर्जीमुळे असू दे, कुठून तरी ते बाहेर पडतायत आणि त्याच्यामुळे तुमची हाय एनर्जी पॉझिटिव्ह होतीये, पॉझिटिव्ह एनर्जी होतीये तुमच्यामध्ये, असं त्याचा अर्थ आहे.